हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आडवा कटोरी कापून दाखवणार आहे. आडवा कटोरी पेपर कटिंग व्हिडिओ संपूर्ण बघा. खूप छान कटिंग आहे, एकदम सोपी पद्धत. त्याच्यासाठी मी दोन पेपर घेतलेले आहे बघा. हा पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग, असे दोन पेपर घ्यायचे. तर ह्या जो खालचा पेपर आहे ना, त्याची उंची 14 इंच हे बघा. आणि जो वरचा पेपर आहे ना, त्याची उंची आहे 15.5 इंच. आपल्याला 15.5 इंच का घ्यायची? कारण आडवा कटोरी शिवायचा, आडवी एक टीप येत असती, त्यामुळं आपल्याला उंची जास्त घेतलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि 34 इंचाचा कटोरी आहे हा. आणि 34 इंचाचा असल्यामुळं मी हे बघा इथं कंप्लीट 11.25 इंच घेतलेलं आहे बघा. 11.25 इंच घेतलेलं आहे. चला आता आपण गळ्याचे माप टाकू. हे बघा, गळा 2.5 इंचावर मार्किंग करायची इथं. आणि जो मोंडा शोल्डर त्याची 6 इंचावर मार्किंग करायची. आणि हे बघा इथं सुद्धा 6 इंचावर मार्किंग करायची. मोंड्याची शोल्डरपासून मोंड्यापर्यंत 6 इंच. आणि मी गळ्याची उंची घेते 7 इंच. हे बघा, असा सुद्धा गळा 2.5 इंच भरला पाहिजे. हे बघा, हे बघा 2.5 इंच इथं. तर आता आपण याचा बॉक्स तयार करून घेऊ. हे बघा, बॉक्स तयार घेतला म्हणजे कापायला सोपं जातं, एकदम व्यवस्थित पण दिसतं. हे बघा, याचा सुद्धा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मोंडा हे बघा, असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि बॉक्स तयार झाल्यानंतर काय करायचं? हे बघा, आतमध्ये 1 इंच कंप्लीट, 1 इंच आतमध्ये आणि पुन्हा अर्धा इंच हवा असं. तर ही याच्यावर अशी मार्किंग करून घ्यायची. बघा, 1 इंच आणि अर्धा इंच आहे बघा. तर आपल्याला दोन्ही संगच हे भाग कापायचे, 4ही पेपर कापायचे आणि नंतर एकच पेपर कापायचा. हे बघा, गळ्याला सुद्धा 1 इंच कंप्लीट, बघा कंप्लीट 1 इंच आतमध्ये यायचं आहे गळा पण, म्हणजे तो गळ्याला छान आकार येतो. हे बघा, कंप्लीट 1 इंच आतमध्ये आल्याच्या नंतर गळ्याला कासा आकार द्यायचा आहे. बघा, हे आकार दिलं की काय करायचं? आपल्याला पहिल्यांदा मोंढ्याची बाजू कापून घ्यायची. आपल्याला हे दोन्ही पेपर संगच कापायचे. हा बघा, जे आपण अर्ध्या इंचावर खूण केली ना, त्याचे आपल्याला दोन्ही पेपर संगतीच कापायचे. हे बघा, हे बघा, मी दोन्ही पेपर संगतीच कापलेले. बघितलं, हे दोन्ही पेपर संगतीच कापलेला. आपल्याला काय करायचं आहे मग? हा जो पाठीमागचा भाग आहे ना, हा वेगळा करायचा. याचा गळा आपण नंतर कापू. आता महत्त्वाची गोष्ट कटोरी. आणि ते कापल्यानंतर आपल्याला हे बघा, 1 इंचावर जी मार्किंग केली ना, ते समोरच्याच पेपरला कापायचं. हे बघा, समोरचा जो भाग असतो ना, ती 1 इंचावर कापायचं. आणि जी अर्ध्या इंचावर खूण केली ना, ते मागचा पुढचा भाग असेल तर ती कापून घ्यायची. तर हा बघा, आता आपल्याला ब्रेशर पट्टीचे माप टाकू. बघा, इथं कंप्लीट 3.5 इंच. हे बघा, आणि मध्यभागी आपल्याला घ्यायचं आहे 2.25 इंच कंप्लीट. हे बघा, 2.25 इंच. आणि इकडं आपल्याला 3 इंच, बघितलं, 3 इंच घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? इथं आपल्याला असे गोल करायची. हे बघा, आपल्याला अशी, हे बघा, हे बघा, अशी आपल्याला ब्रेशर पट्टीचा आकार द्यायचा आहे. आणि आता गळ्यापासून आपल्याला 1 इंच कंप्लीट, 1 इंच हवा. हे बघा, हे असा गळा आहे ना, तर कंप्लीट 1 इंचावर खूण करायची. हवा इथं 1 इंचावर इथं खूण करायची.
त्याच्यानंतर आपल्याला इथून 2.5 इंच घ्यायचं आहे बघा. जो मोंडाचा भाग असतो ना त्याला आपल्याला इथं 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे बघा. 2.5 इंच. आता हे किती भरतंय? हे 11.25 इंच आहे. तर आपल्याला त्याच्या निम्म करायचं आहे. हे बघा 11.25 11.5ची घडी असती 34 इंचासाठी. त्याच्या निम्म आपल्याला इथं 5.25 इंच आहे. तर आपण बरोबर हा मध्य हा बघा या मध्यावर एक मार्किंग करायची आपल्याला. हे अशा मार्किंग करून घ्यायच्या आणि आपल्याला इथं 2.5 इंचावर जी मार्किंग केली आहे ना तर हा बघा मी असा पेपर करते. 2.5 इंचावर जी मार्किंग केलेली आहे ना ते ही 1 इंचाची मार्किंग त्याला अशी टच करायची आणि इकडून हे बघा असा गोल आकार आला पाहिजे. हे बघा असा हा गोल आकार यायला पाहिजे. तर आपण आता ही कटोरीची मार्किंग केलेली आहे. आपण आता इथं ब्रेशर पट्टी कट करून घेऊ बघा. अशा प्रकारे ही ब्रेशर पट्टी आपण कट करून घेऊ. हे बघा ही ब्रेशर पट्टी कट झाली. त्याच्यानंतर आपण गळा कट करून घेऊ. हे बघा बरोबर मार्किंगवर कट करायचं आहे म्हणजे गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते. बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कटोरी आहे ना हा पण कट करून घ्यायचा आहे. हे पेपर व्यवस्थित जर कापले ना तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित शिवण्यात येत असतो. तर हे बघा आता आपण हा असा कट करून घेतला. हा एक्स्ट्रा जो पेपर उरतो ना तो सुद्धा आपल्याला कट करून टाकायचा आहे. हा झाला मोंड्याचा भाग. आता हा कटोरी त्यातून निघाला तर आपल्याला कटोरीला दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायचा आहे. बघा हे बघा असा हा पेपर ठेवायचा. हे बघा पहिल्यांदा आपल्याला महत्त्वाची गोष्ट ह्याच्यावर पहिली मार्किंग करून घ्यायची. हे बघा हा जो पेपर आहे ना याच्यावर मार्किंग करून घ्यायची. बघा याला आखणी करून घ्यायची अशी. एकदम शांत रीतीने सोप्या पद्धतीने मी सांगते आणि याच्यावर ब्लाऊज सुद्धा कापून दाखवणार. अशी मार्किंग झाली का एकदा तर काय करायचं बघा. हे बघा इकडं हे बघा इकडं 1.5 इंचावर अशी मार्किंग करायची आणि इकडं सुद्धा 1.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि त्याची आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची. हे बघा अशी पट्टी ठेवायची. पट्टीने व्यवस्थित येते रेष. बघा अशी सरळ रेष मारून घ्यायची. अशी सरळ रेष मारली का आपल्याला काय करायचे आपल्याला इकडं सुद्धा 1.5 इंच घ्यायचं आहे. बघा याचा मध्य हे किती भरलं 6.5 इंच. तर याचा आपल्याला असा मध्य काढायचा. मधोमध टेप असा हे करायचं हवा आणि इथं मध्यावर यायचं आणि आपल्याला बरोबर 1.5 इंच इकडं अशी रेष मारायची आणि त्या रेषेपासून इकडं सुद्धा आपल्याला ह्याला जाऊन मिळवायचं आहे. हवा आणि इकडं सुद्धा तेच करायचं आहे आपल्याला. ह्या 1.5 इंचावर जाऊन मिळवायचं आहे. बघा थोडीशी आत गेली रेष कंप्लीट अशी 1.5 इंचावर मिळवायची आणि पुन्हा आपल्याला काय करायचं मग ह्या 1.5 इंचापासून हे बघा असं इकडं हे बघा असा आकार द्यायचा. हे बघा असा आकार द्यायचा आणि ह्या 1.5 इंचापासून इकडं मिळवायचं आहे. बघा हे बघा असं मिळवायचं. बघितलं. आणि आपल्याला काय करायचं आहे आता हा पेपर कट करून घ्यायचा आहे.
हे बघा, असा पेपर कट करून घ्यायचा आहे. एकदम शांत रीतीने निश्चितीने हा मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामुळं तुम्हाला नक्कीच येणार आणि एकदम व्यवस्थितपणे येणार. हे बघा, असं हे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम पद्धतशीर. हे बघा, हे बघा, हा कटोरी मोठा दिसतो खूप. आता तुम्हाला असं वाटतं असं इतका मोठा का दिसतो, तर त्याचं कारण आहे, कारण त्याला अशी आडवी टीप येणार. तर हवा आपल्याला काय करायचं आहे, टक्साचं माप घ्यायचं. टक्स जो असतो ना, हा टक्स तो इथं कंप्लीट 1.5 ते 2.25 इंच घ्यायचं आहे आणि उंची घ्यायची आपल्याला कंप्लीट 3 इंच. असा टक्स. आणि असा टक्स मारल्यानंतर आपल्याला असा आडवी टिप मारून घ्यायची. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक करा. हा झाला कटोरी. आणि पाठीचा भाग कसा काढायचा मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, हे बघा. नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर. हे बघा, असं कटोरी पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.